सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 6 मध्ये आज आपण समास 8वा शिकणार आहोत. या 8व्या समासाचं नाव आहे दृश्य निरूपण. दृश्यचा अर्थ माहीत आहे आपल्याला. दृश्य म्हणजे दिसणारे. जी गोष्ट आपल्याला दिसते त्याला आपण दृश्य म्हणतो, किंवा त्याला समानार्थी शब्द आहे देखावा. पण इथे देखावा शब्द नाही, दृश्य आहे. मग आपल्याला जे जे दिसतं ते काय दिसतं? तर या जगामध्ये जे जे काही ते सर्व दिसतं. म्हणजे ही सृष्टी दिसते. सृष्टीमध्ये विविध प्राणी दिसतात. हे सर्व जे दृश्य आहे त्याचं निरूपण समर्थ या समासातून करतात. समर्थ म्हणतात, प्रत्येक मनुष्य हा क्षणोक्षणी अनुभव घेत असतो. अनुभवाच्या क्रियेमध्ये 2 भाग आढळतात. अनुभव घेणाऱ्याला ती वस्तू प्रत्यक्ष दिसते, हा पहिला भाग आहे. सर्वसामान्य माणसांच्या इंद्रियांची रचना सारखीच असल्याने सर्व माणसांना जगातील वस्तू सारख्याच दिसतात. उदाहरणार्थ, आपले गाव सोडून कधीही बाहेर न पडलेल्या शेतकऱ्याला चंद्र जसा दिसतो तसाच प्रत्यक्ष चंद्रावर जाऊन आलेला व्यक्तीला देखील पृथ्वीवरून चंद्र तसा दिसतो. पाहणाऱ्याने वस्तू पाहिली की तिचा अर्थ त्याला कळतो. आणि अनुभवातील हा दुसरा भाग आहे. पहिला भाग अनुभव घेणाऱ्याला ती वस्तू दिसते, आणि दुसरा भाग म्हणजे पाहणारी वस्तू पाहिली की त्यावेळेला त्याचा अर्थ त्याला कळतो. सामान्यपणे समान स्वाभाविक वातावरणात वाढलेल्या माणसांची मनोरचना, मनाची स्थिती एकाच साच्याची असते. त्यामुळे 90% माणसांना त्याच वस्तूचा किंवा त्याच घटनेचा तोच अर्थ कळतो, जो मुळात अर्थ आहे तोच कळतो. माणसाचे मन हे अर्थ ग्रहण करण्याचे, अर्थ समजून घ्यायचे कार्य करते. मनाचे रूप जसे बदलत जाते तसा त्याच वस्तूचा अर्थ समजण्यात फरक पडतो. उदाहरण दिलं आहे. लहान मुलीला आईचा अर्थ कळतो, परंतु वयात आल्यानंतर विवाह होऊन ती स्वतः आई झाली म्हणजे तिला आईचा एक निराळाच अर्थ समजतो. मनाचे स्वरूप जर बदलून गेले तर वस्तूचा अगदीच नवा अर्थ समजतो, आणि मग या नव्या अर्थाच्या दृष्टीने जुना अर्थ खोटा, भ्रम आणि केवळ भास होता याची जाणीव होते. जो पुरुष साधनेद्वारे आपली मनोरचना आमूलाग्र बदलून टाकतो त्याला संत असे म्हणतात. संतांची सोपी व्याख्या केली. जो पुरुष साधनेद्वारे आपली मनोरचना आमूलाग्र पूर्णपणे 100% बदलून टाकतो त्याला संत असे म्हणतात. जगातील वस्तू जशी आपल्याला दिसते तशी ती संतांनाही दिसते, पण त्यांना कळणारा त्या वस्तूचा अर्थ मात्र निराळा असतो. ते स्वतः अंतर्यामी आत्मस्वरूप झाल्याने सर्व विश्व त्यांना परमात्मस्वरूपच दिसते. अर्थात जे पंचमहाभूतात्मक दृश्य जगत आपल्याला सर्वस्वी खरे वाटते, पण तेच दृश्य जगत संतांना मिथ्या वाटते. खरेपणाचा केवळ आभास आहे असे वाटते. संतांच्या संगतीत राहिल्याने
जीवाची अविद्या म्हणजे अज्ञान कमी होत जाते. ते अज्ञान कमी झाले की आपली कल्पना बदलून जाते. कल्पना बदलली की सध्या दिसणारे जगाचे स्वरूप ते सुद्धा बदलते आणि मग ते जसे खरे आहे तसे अनुभवाला येते. ते जसे खरे आहे तसे म्हणजे ते मिथ्या आहे हे आपल्याला खऱ्या अर्थाने पटते. समर्थांना श्रोत्याने एक प्रश्न विचारला होता की दृश्य विश्व जर मिथ्या आहे, भासमान आहे, तर ते का दिसते? या प्रश्नाचे उत्तर आता सांगतो. ते लक्ष देऊन ऐकावे असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. इंद्रियांना म्हणजे डोळ्यांना जे दिसते तेच खरे मानायचे हे ज्ञानी पुरुषाचे पाहणे नव्हे. जड, मूढ आणि अज्ञानी जीवच त्याला खरे मानतात. म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसते त्याला अज्ञानी जीव खरे मानतात. केवळ डोळ्यांना दिसते म्हणून विश्व खरे मानले तर कितीतरी वेदांत ग्रंथ खोटे ठरतील. इतकेच नाही तर संत महंत जे सांगतात त्यांचे बोलणेसुद्धा खोटेच म्हणावे लागेल. माझ्या डोळ्यांना जे दिसते तेवढेच खरे, मला दुसऱ्या कशाचेही महत्त्व वाटत नाही, अशा संशयाच्या भरीस पडून मनुष्याने दुराग्रह धरू नये. इंद्रियांना जे दिसते ते खरे नसते म्हणून म्हणतात ना, दिसते तसे नसते म्हणून तर जग फसते. आपल्याला खोटे खऱ्यासारखे दिसते तेव्हा ते खरे असतानाचा केवळ भास होतो. आपल्या जे दिसते आहे ते खोटे खऱ्यासारखे दिसत आहे, पण आपण जेव्हा बघतो तेव्हा ते खरे असल्याचा केवळ भास असतो. आपल्याला झालेला तो भ्रम असतो. समर्थांनी हे पटवून देण्यासाठी आपल्याला विविध दृष्टांत दिलेले आहेत. सिद्धांत लक्षात घ्यायचा. आपल्याला खोटे खऱ्यासारखे दिसते तेव्हा तो खरे असल्याचा केवळ भास आहे. आपल्याला झालेला भ्रम आहे हा सिद्धांत आहे. आणि त्याच्याकरता समर्थांनी जवळजवळ 15-20 दृष्टांत दिलेले आहेत. पहिला दृष्टांत आहे, एखाद्या हरिणाने मृगजळ पाहिले आणि त्या वेड्या हरणाला तेथे पाणीच आहे असे वाटून ते पाणी पिणारी धावत सुटले तर तेथे पाणी नसतेच. केवळ पाण्याचा तो भास असतो. पण हे त्या पशुला कोण समजावून सांगणार? हरिणाला ते मृगजळ, त्यातच नाव आहे, मृग म्हणजे हरिण, आणि त्याला भासणारं पाणी म्हणजेच मृगजळ ते खरं वाटतं म्हणून ते धावत जातं. ते पाणी पुढे जातं. जेवढं हरिण पुढे धावतं तेवढं पाणी पुढे जातं आणि शेवटी ते ऊर फुटून मरून जातं. कारण त्याला पाणी मिळत नाही. तहान तर लागली असते. तहानेने ऊर फुटतो आणि मरून जातो. परंतु मनुष्यालाही कळतं की ते मृगजळ खरं नाही. परंतु आपल्याला ह्या जगामध्ये जे काही दिसतं आहे, खरं वाटतं आहे, ते खोटं आहे असं आपल्याला पटत नाही. म्हणून समर्थ दृष्टांत देतात. दुसरा दृष्टांत आहे, एका मनुष्याला रात्री स्वप्न पडले. स्वप्नामध्ये त्याला पुष्कळ धनलाभ झाला आणि त्याने स्वप्नातच पुष्कळ लोकांशी पैशाचा व्यवहार केला. तरी प्रत्यक्षात हे सगळे खरे कसे मानावे? तिसरा दृष्टांत आहे, एक तरबेज चितारी म्हणजे चित्रकार होता. त्याने एक अत्यंत सुंदर, मनोवेधक आणि आकर्षक चित्र काढले. पाहणाऱ्या एका माणसाला ते खूपच आवडले आणि त्याचे त्या चित्रावर प्रेमसुद्धा बसले. पण ते खरे काय असते? शेवटी त्याच्या हाती मातीच लागते ना. चौथा दृष्टांत दिला, रात्रीच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात कलाकाराने बनवलेल्या स्त्रिया, हत्ती, घोडे वगैरेंना पाहून मन लुब्ध होते, अगदी रमून जाते. परंतु दिवसा उजेडी पाहिले तर त्यांच्या मागचे कातडे दिसते आणि त्याचा तिटकारा येतो.
पुढचा दृष्टांत आहे 5वा. समजा एखाद्याने लाकडाच्या किंवा दगडाच्या निरनिराळ्या अतिशय सुबक मूर्ती किंवा पुतळे बनवले. त्यांना पाहिल्यावरच मन मोहून गेले, परंतु जवळ जाऊन पाहिले तर लाकूड किंवा दगड या खेरीत काय हाती लागणार. 6वा दृष्टांत आहे. मंदिराच्या दरवाजावर अनेक गोपुरे किंवा मजले असतात. जुनी मंदिरं जी आहेत आपण पाहिलं तिकडे तर त्याच्यावरती आपल्याला अनेक दरवाजे दिसतील किंवा गोपुरे दिसतील. त्यावर अनेक सुंदर मूर्ती कोरलेल्या असतात. त्या गोपुरावरती सुंदर मूर्ती कोरलेल्या असतात. त्या मूर्तीचे कमनीय अवयव, वक्रदृष्टी पाहून, सौंदर्य पाहून मनुष्य तर वेडाच होतो. परंतु त्या कशाच्या केलेल्या असतात, त्या मूर्ती कशाच्या असतात याचा विचार केला तर त्यात चुना, वाळू, रेती यांचे मिश्रणच असल्याचे आपल्या लक्षात येते. पुढचा दृष्टांत बहुतेकांच्या परिचयाचा आहे. समर्थ म्हणतात, दशावतारी खेळ करून दाखवणारी पात्रे असतात. असे कार्यक्रम होतात खेड्यापाड्यामध्ये. त्यामध्ये काही सुंदर स्त्रियासुद्धा असतात. त्या सुंदर स्त्रिया पुरुषांकडे पाहून मोठ्या चातुर्याने डोळ्यांच्या खुणा करतात. परंतु मनाला वेळ लावणाऱ्या त्या स्त्रिया नसून ते सारे धटिंगण पुरुषच तर असतात. जसा एकच बहुरूपी अनेक सोंगे दाखवतो, तेव्हा त्याने घेतलेली सर्व सोंगे मिथ्या म्हणजे खोटीच असतात. मूळचा तोच तेवढा एक खरा असतो. त्याचप्रमाणे अनंत नामरूपांनी नटलेली सृष्टी मिथ्याच आहे. मूळचे एक मात्र परमात्म स्वरूप तेवढे खरे आहे, सत्य आहे. आपल्याला हे जगत खरे वाटते तो अविद्येचा परिणाम आहे, अज्ञानाचा परिणाम आहे असेच समजावे. खोटे जेव्हा खऱ्यासारखे दिसते तेव्हा ते खरोखरच खरे आहे का याचा मनुष्याने विचार करणे अत्यावश्यक आहे. आपल्या सदोष दृष्टीला जे काही दिसते तेच खरे मानणे योग्य नाही. समर्थ पुढे आणखी आता उदाहरण देतात, दृष्टांत देतात. आकाशाकडे वर मान करून पाहिले तर ते पालथे दिसते आणि तेच आकाश जलाशयात, पाण्यात, समुद्रात, विहिरीमध्ये, आणखी तळ्यामध्ये कुठेही जर आपण त्या जलाशयात पाहिले तर ते आकाश उताणे दिसते. वर पाहिले तर पालथे दिसते आणि तेच पाण्यात उताणे दिसते. त्यामध्ये त्यावेळी चांदण्यासुद्धा चमचमतात. परंतु हे सगळे मिथ्या आहे, कारण आपल्या डोळ्यांना जे जसे दिसते तसे ते नसते. एका राजाने शिल्पकार बोलावले व त्यांच्याकडून काही व्यक्तींचे अगदी हुबेहूब पुतळे तयार करून घेतले. ते पुतळे नसून ते माणसेच आहेत असे पाहणाऱ्याला वाटे, परंतु शेवटी ते पुतळेच होते ना. स्वामीजी सांगतात, पुढचा दृष्टांत आपल्या अगदी जवळचा आहे. आपल्या डोळ्यांमध्ये बाहुली जिला म्हणतो आपण, ती खरोखरच नसते, पण आपण डोळ्यांनी जेव्हा पाहतो तेव्हा ती डोळ्यातच दिसते. आपण जे पाहतो त्याचे प्रतिबिंब आपल्या डोळ्यात दिसते, मग ते खरे कसे म्हणावे. पाण्यावर पुष्कळ बुडबुडे येतात. प्रत्येक बुडबुड्यात प्रतिबिंबे दिसतात. बुडबुडे लगेच फुटतात. त्यांचं आयुष्य किती क्षणभर देखील नसतं. पाण्यावर रेमाच्या बुडबुड्याचं आयुष्य क्षणभर देखील नसतं, ते लगेच फुटून जातात. पण ज्या वेळेला ते बुडबुडे येतात तेव्हा अनेक प्रतिबिंबे दिसतात. ती फुटल्यानंतर ती रूपेसुद्धा फुटून जातात. प्रतिबिंबे त्यांच्यावरून नाहीसे होतात, नष्ट होतात. म्हणून ती रूपे मिथ्या म्हणजे खोटीच असतात. आपल्या हातात आपण 2-4 लहान आरसे घ्यावेत.
आणि त्याने आपले तोंड पाहावे. जितके आरसे तितकी आपले तोंडे दिसतात, पण ती सर्व तोंडे खरी नसतातच. आपले मूळचे तोंडच त्या ठिकाणी खरे असते. पुढे जाऊया आपण. पुढचा दृष्टांत आहे. नदी तीरावरून होडी ओझे घेऊन चालली तर तिचे प्रतिबिंब पाण्यात दिसते, किंवा आपल्या आवाजाचा तितकाच मोठा प्रतिध्वनी येतो, पण तो प्रतिध्वनी मिथ्या असतो. आपला मूळचा आवाज जो आहे तोच खरा असतो. विहिरीच्या व तळ्याच्या काठी पशु, पक्षी, माणसे, वानरे व इतर मोठमोठी झाडे असतात. पाण्यामध्ये या सर्वांचे प्रतिबिंब पडते. ते पाण्यात जसे दिसते तसे ते पाण्याबाहेरसुद्धा दिसते, पण त्यांचे प्रतिबिंब पाण्यामध्ये उलटे पडलेले असते आणि मुळात ते प्रतिबिंब आहे म्हणून ते खरे नसते. बिंब खरे असते, बिंब खरे असते, परंतु प्रतिबिंब हे खोटेच असते. एखादे शस्त्र वेगाने हलवले तर 2 शस्त्रे दिसतात. एखादा दोरा ताणून वाजवल्यानंतर तो 2 पणाने वाजतो. समजा आरसे महालात सभा भरली तर तेथे आरशांमध्ये अनेक सभा भरलेल्या दिसतात. पुष्कळ दिव्यांची रांग पेटवली तर एकाच वस्तूच्या अनेक छाया दिसतात. अशा रीतीने हे अनेक प्रकार खरे नसून ते खऱ्याप्रमाणे असतात, खऱ्याप्रमाणे भासतात. असतात नाही, खऱ्याप्रमाणे ते भासतात. मग त्यांच्यावर खरे समजून विश्वास कसा ठेवता येईल? या सगळ्यांचा अर्थ असा की या सर्व गोष्टी आपल्याला खऱ्या वाटतात, याचे कारण काय? मूळ मुद्द्याचा प्रश्न आहे. जे खरं नसूनही आपल्याला खरं वाटतं, याच्या मागे कारण काय? मिथ्या असून जे सत्य वाटतं हे जगत, याचं कारण काय? तर सांगता स्वामीजी, याचे कारण माया आहे. ती आपल्याला भ्रमात टाकते, ती जादूगिरी करते, खऱ्या आहेत असे दिसणाऱ्या खोट्यात वस्तू निर्माण करते. परंतु जाणत्या माणसाने, शहाण्या मनुष्याने त्यांना कधीही खरे मानू नये. जे खरे नाही ते खरे मानतो, तर मग खऱ्या खोट्याची परीक्षा करणाऱ्या जाणत्या लोकांची गरजच उरणार नाही. जे खरे नाही ते खरे मानले तर जे जाणकार आहेत, ज्यांना खऱ्या खोट्याची परीक्षा करता येते, अशा लोकांची गरजच उरणार नाही. पण अविद्या आली की तिच्या प्रभावाने असे प्रकार घडतातच. एखादा जादूगार जेव्हा खेळ करतो तेव्हा त्याने आपल्या डोळ्यांसमोर निर्माण केलेल्या पुष्कळ वस्तू खऱ्या वाटतात. अगदी तो आपल्याला काही मुलांना घेतो स्टेजवरती आणि कागदाच्या पुडीतून त्यांना भेळ चालतो. खूप खातात तरी संपत नाही. आपल्याला खरंच वाटतं, परंतु खेळ संपल्यानंतर पाहिले तर त्या सर्व वस्तू खोट्या होत्या याची जाणीव होते. राक्षससुद्धा अशीच माया रचत असतात आणि विशेष म्हणजे ती देवांनाही खरी वाटते. राक्षसांनी निर्माण केलेली रचलेली माया देवांना सुद्धा खरी वाटते. सोनेरी हरणाच्या रूपात आलेला मारीच नावाचा जो राक्षस होता, तो साक्षात माता जानकी आणि प्रभू रामचंद्रांना सुद्धा खरा वाटला ना. आणि म्हणून तर श्रीरामाने पंचवटीत वास्तव्याला असताना त्या कांचन मृगाचा पाठलाग केला होता. हे सर्वांना माहीत आहे. हे राक्षस काय करतात? मायेच्या बळावर अनेक रूपे धारण करतात. एक असून अनेक होतात, किंवा युद्ध करताना सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून अनेक राक्षस जन्म घेतात. भगवान श्रीकृष्ण द्वारकेत असताना तेथे अनेक वस्तू आणि फळे यांची रूपे घेऊन
राक्षस एकदा द्वारकेत शिरले, परंतु अशा कपटी राक्षसांना कृष्णाने यमसदनाला पाठवले. रावणाने सुद्धा कसे कपट केले होते बघा ना. त्याने श्रीरामाचे खोटे मस्तक करून सीता मातेला दाखवले. त्याचप्रमाणे काळनेमीने, राक्षसाचं नाव आहे, काळनेमीने मायेने निर्माण केलेला आश्रम किती विलक्षण आणि अपूर्व होता. द्रोणागिरी नेताना मारुतीला फसवून उशीर व्हावा, ती संजीवनी घेऊन जाण्याची उशीर व्हावा म्हणून त्या काळनेमीने ऋषींचे सोंग घेऊन एक सुंदर आकर्षक आश्रम निर्माण केला होता आणि त्यामध्ये तो खोटेपणाने ध्यानाला बसला होता. त्यामुळे सुरुवातीला काय झालं, हनुमंतराय फसले, पण नंतर ते कपट ओळखून, काळनेमीचे कपट ओळखून त्यांनी त्याला यमसदनाला धाडले, त्याचा वध केला. कपट बुद्धी असलेले पुष्कळ दैत्य देवांना सुद्धा आवरत नसत, म्हणून भगवंताने आपल्या शक्तीने वेळोवेळी अवतार घेतले आणि त्या दैत्यांचा संहार केला. अशी राक्षसांची माया देवसुद्धा जाणू शकत नसत. राक्षसांच्या कपटविद्येचे ज्ञान कल्पनेच्याही पलीकडचे होते. मनुष्य जे कृत्रिम निर्माण करतो त्याला बाजीगरी किंवा जादूगिरी म्हणतात. माणसाच्या कृत्रिम निर्मितीला समर्थ सांगतात जादूगिरी म्हणतात. पण राक्षस जे कृत्रिम निर्माण करतात त्याला वोडंबरी किंवा इंद्रजाल असे म्हणतात. कदाचित वोडंबरी शब्द ऐकला नसेल, परंतु इंद्रजाल माहीत असेल. राक्षसांनी कृत्रिमरित्या जे निर्माण केलेलं आहे त्याला म्हणतात इंद्रजाल. आणि भगवंतापासून जे विचित्र करणी कृत्रिम निर्माण केले जाते त्याला माया म्हणतात. भगवंताला देखील कृत्रिम निर्मिती करता येते आणि ती त्याची कृत्रिम निर्मिती म्हणजे माया आहे. ही माया मोठी विचित्र आहे. भगवंताची माया खरोखर खऱ्याप्रमाणेच दिसते, पण विचाराअंती जर आपण विचार केला सखोल तर ती नाहीशी होते. परंतु ती सतत दिसत असल्याने ती खोटी असूनही खरीच वाटते. बरं, मायेला खरं मानावे तर तिचा नाश होतो. सत्याचा कधी नाश होत नाही, ते त्रिकाला बाधित असतं. मायेचा नाश होतो, मग तिला सत्य खरं कसं मानायचं? आणि खोटी मानावी तर ती प्रत्यक्ष दिसते. म्हणून आपल्या मनाला ठाम निश्चय करता येत नाही की माया खरी आहे की खोटी आहे. परंतु काहीही झाले तरी माया ही खोटीच आहे. माया ही असत्य आहे. माया म्हणजे जी नाही ती. माया शब्द जो आहे तो संस्कृत आहे आणि ती 2 अक्षर आहेत. आपल्या दिसतात ती 2 अक्षर आहेत, परंतु ती 2 शब्द आहेत. मा याचा अर्थ होतो नाही. मा शब्दाचा अर्थ आहे नाही. असतो मा सद्गमय असा एक आपण ऐकलेला आहे. असत्याकडे नको, सत्याकडे येऊन जा. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडे नको. मा म्हणजे नको, ज्योती म्हणजे प्रकाशाकडे घेऊन जा. तर मा शब्दाचा अर्थ आहे नाही. पुढे शब्द आहे या. या म्हणजे जी. मग मा आणि या याचा अर्थ काय झाला? जी नाही ती. मुळामध्ये जी नाही तिचं अस्तित्वच नाही आहे, पण आपल्याला ती भासते, म्हणून तिला म्हणतात माया. त्यामुळे मायेचा विचार करणे म्हणजे खोट्याचा विचार करून घेण्यासारखेच आहे. समर्थ म्हणतात हा दृश्याचा पसारा जो मायेने निर्माण केलेला आहे हा खरा नाही, तो भास आहे. असे आत्तापर्यंत अनेक प्रकारे
समजावून सांगितले तरीही आपल्याला तो भ्रम भास असूनही खराच वाटतो. हे दृश्य जगत आपल्याला खरेच वाटते, कारण दृश्याचा हा पसारा अविद्येने भरलेला आहे, अज्ञानाने भरलेला आहे. अविद्या म्हणजेच अज्ञान. आपला देह अविद्येतच जन्माला येतो. तो आत बाहेर अविद्येने भरलेला असल्याने आपल्याला मिथ्या असणारे दृश्य सत्यच वाटते. आपण डोळ्यांनी बाहेरची वस्तू पाहतो, त्या वस्तूवर आपले मन जाते व तिचे रूप समोर येते. आपल्या सूक्ष्म देहामध्ये त्या वस्तूची प्रतिमा तयार होते. आपल्या सूक्ष्म देहामध्ये त्या वस्तूची प्रतिमा तयार होते. पण आपल्या इंद्रियांना जे जे दिसते व आपल्या मनाला जे जे भासते ते सगळेच कालांतराने नाश पावते. अविनाशी परब्रह्म हे दृश्यापलीकडे आहे, दृश्य जगताच्या पलीकडे आहे. परब्रह्म हे शाश्वत आहे आणि माया अशाश्वत आहे. अशा प्रकारचा निर्णय ठामपणाने सर्व शास्त्रांनी सांगितला आहे. आता पुढच्या समासात समर्थांनी ज्याच्याबद्दल भ्रम निर्माण होऊन सगळा घोटाळा होतो, तो मी खरा कोण आहे ते सांगितले आहे. म्हणून प्रत्येकाने मी कोण आहे हे नीट समजून घ्यावे. देहाच्या मीपणाचा, देहबुद्धीचा त्याग करून खऱ्या मी बरोबर अनन्य व्हावे, एकरूप व्हावे. हे जर आपल्याकडून झाले तर सहजच शाश्वत समाधान आपल्याला निश्चित लाभेल. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 6व्या दशकातील दृश्य निरूपण नावाचा 8वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.